कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं शिखर रंगरंगोटी स्वच्छता मोहीम सुरू। कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। गणेशोत्सव संपतो न संपतो तोच आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले। या निमित्तानं मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी आणि स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे। मंदिराच्या छतावरील झुडपं आणि दगडी बांधकामावरील गवत काढून स्वच्छता करण्यात येते। आजपासून मंदिर परिसर आणि आसपासच्या इतर मंदिरांची पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छता केली जाणार आहे। यंदा 22 सप्टेंबरला घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे। या काळात 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी 20 लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे। सध्या मंदिर परिसरात गरुड मंडप, नगारखाना आणि मणिकर्णिका कुंडाचं काम वेगानं सुरू आहे। नवरात्रोत्सवातील धार्मिक विधींसाठी गरुड मंडपाचा तात्पुरता वापर होणार आहे। त्यासाठी खांब आणि अडक बसवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने या उत्सवासाठी सर्व तयारी पूर्ण करण्याचं नियोजन केलंय। भाविकांना सुरळीत दर्शन आणि पूजा करता यावी यासाठी समितीने सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं शारदीय नवरात्रोत्सव 2025 करता सर्व आवश्यक तयारी सुरू आहे। मंदिराचं रंगरंगोटीचं काम लवकर सुरू केले, कारण उन्हाचा आपल्याला फायदा घ्यायचा होता। त्याचबरोबर आजपासून स्वच्छतेचं काम सुरू झालेलं आहे। आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत सुरू होतच आजपासून मुंबईचे संजय मेंटेनन्सची सेवा आजपासून सुरू झालेली आहे। त्याचबरोबर दर्शन मंडपच्या बाबतीत आपण जे आवश्यक नियोजन आहे ते करत आहोत। संपूर्ण दर्शन रांग कशी कव्हर राहील, कारण पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे आपण ती सगळी दक्षता घेत आहोत। त्याचबरोबर भाविकांचं पिण्याचं पाणी असेल, आरोग्य असेल, याबाबत सर्व तयारी सुरू आहे। मणिकर्णिका कुंड, नगारखाना ही कामं लवकरात लवकर पूर्ण करून मंदिरातली व्यवस्था नियमित करण्याविषयी तयारी सुरू आहे। देवीच्या सदरेवर म्हणजे गरुड मंडपातच पालखी बसावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि तिथंच आपण ती व्यवस्था करण्याविषयी तयारी करत आहोत। त्याचबरोबर मंदिरातल्या आतल्या गाभाऱ्याची स्वच्छता नियमित परंपरेनं एकादशी दिवशी होईल आणि त्यावेळी मग दागिन्यांची स्वच्छता देखील होईल। मंदिरातल्या दानपेट्यांमध्ये पाणी जाऊन हे खराब होऊ नये म्हणून स्वच्छतेपूर्वीच आपण 3 दिवस ह्या सर्व दानपेट्यांची मोजदाद करून या रिकामे करून आपण पूर्ववत लावलेले आहेत आणि आजपासून आतून स्वच्छतेचं काम हे सुरू होत आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।